इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण भूमितीचा मार्च 2022-23 या वर्षीचा प्रश्नपत्रिका सहित उत्तरपत्रिका सोडवत आहोत. बरोबर, प्रश्नपत्रिका लिहितो आहे, उत्तरपत्रिका सोडवतो आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, बरोबर की नाही. आणि मी आतापर्यंत जे व्हिडिओ शेअर केलेले आहे, जो 3 प्रश्नपत्रिका आपल्या उत्तरपत्रिकेसह कंप्लीट झालेले आहेत बाळांनो. यानंतर 2022 ची प्रश्नपत्रिका घेतली जाईल, 21-22 ची. बघा, तर मग मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा, आणि माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनाही सांगा. चला तर मग क्वेश्चन नंबर आपण काय पाहूया, 3. आणि ही प्रश्नपत्रिका अतिशय सोपी आहे की नाही बाळांनो. क्वेश्चन नंबर 3A. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A याच्यामध्ये कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. खालील कृती पूर्ण करून लिहा. खालील कृती पूर्ण करून लिहा असं सांगितलेलं आहे. कोणताही एक सोडवायचा आहे. कोणताही एक प्रश्न म्हणजे याचा अर्थ 2 दिलेले असतील. मार्क्स याच्यासाठी 3 आहेत. 3 मार्कासाठी एक क्वेश्चन्स दिले, एक क्वेश्चन सोडवायचा, याचा अर्थ याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिले असतील. इथं कृती दिलेली असते, कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. एखादं प्रमेय दिलेलं असेल किंवा एखादं गणित मोठं सोडवण्यासाठी दिलेलं असेल. चला तर मग बघा, मी अक्षरशः त्यांनी दिलेली कृती सगळी पूर्ण लिहून काढते, नंतर त्याची आपण उत्तर शोधूया. आकृती पण दिलेली आहे, लक्षात ठेवा. मात्र उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना ही सगळी कृती व्यवस्थित लिहून, ज्याच्या खाली रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत अशा ठिकाणी अंडरलाईन व्यवस्थित करून पेपर पूर्ण करत चला. आकृती त्यांनी दिलेलीच आहे. इथं X, इथं Y, इथं P, Q, R, इथं M असं दिलेलं आहे. इथं 2 भाग समान झालेले आहेत. ते थोडंसं वरती गेलेलं आहे, असू दे. बघा आता काय सांगितले, त्रिकोण PQR मध्ये जे दिलेले आहे ती कृती पटपट लिहित आहे मी. पहिला आकडा A मधला, त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यगा, रेख PM ही मध्यगा, ही मध्यगा आहे. कोण PMQ व कोण PMR चे दुभाजक, कोण PMQ व कोण PMR चे दुभाजक बाजू PQ व बाजू PR ला, बाजू PQ व बाजू PR ला अनुक्रमे X आणि Y बिंदू छेदतात. अनुक्रमे बिंदू X आणि Y बिंदूत छेदतात. त्यांनी दिलेला आहे बाळांनो.
तर एक्स वाय समांतर क्यू आर हे दिलेलं आहे, सिद्ध करायचंय. सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. खालील कृती पूर्ण करा असं म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. बघा आता डायरेक्ट इथून उत्तर सुरुवात करते. त्रिकोण PMQ मध्ये, त्रिकोण PMQ मध्ये असं सांगितलेलं आहे. काय दिले PMQ मध्ये? किरण MX हा कोण PMQ चा कोण दुभाजक आहे. हे त्यांनीच दिलेलं आहे. काय सांगितलेले? MX हा कोण PMQ चा दुभाजक आहे. म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कसं मांडलेलं आहे? म्हणून MP छेद MQ बरोबर. इथं काय दिलेले आहेत? रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या आहेत. आधार दिलेला आहे एक कोण दुभाजकाचे प्रमेय. कोण दुभाजकाचे प्रमेय. आता दुसरा त्रिकोण PMR मध्ये, त्रिकोण PMQ मध्ये म्हटलं. आता या त्रिकोणाचा विचार केलाय. त्रिकोण PMR मध्ये, त्रिकोण PMR मध्ये काय सांगितलेले? PMR मध्ये किरण MY, किरण MY हा कुणाचा असणार आहे? MY हा कोण PMR चा दुभाजक आहे. हा कोण PMR चा दुभाजक, कोण दुभाजक आहे. कोण दुभाजक आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून MP छेद MR बरोबर. इथं पण दोन काय दिलेले आहेत आपल्याला? फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत. आणि आकडा इथं किती टाकलेला आहे? 2. काय म्हटलेलं आहे? कोण दुभाजकाचा गुणधर्म किंवा प्रमेय. कोण दुभाजकाचे प्रमेय. कोण दुभाजकाचे प्रमेय. मग आता बघा, परंतु असं लिहिलेलं आहे इथं. परंतु MP छेद MQ बरोबर MP छेद MR असं सांगितलेलं आहे. याला आकडा तिसरा दिलेला आहे. आणि कारण काय सांगितलेलं आहे बघा, तिसरा आकडा देऊन M हा QR चा मध्यबिंदू आहे. M हा QR चा मध्यबिंदू आहे. म्हणून QM बरोबर MR असं सांगितलेलं आहे त्यांनी. पुढे सांगितलेलं आहे बघा आता. म्हणून आता इथं लिहिते. म्हणून PX छेद इथं पण ब्लॉक दिलेला आहे बरोबर. इथं ब्लॉक दिलेला आहे. इथं दिलेला आहे XYR आणि याला आधार दिलेला आहे विधान 1, 2 व 3 वरून. विधान 1, 2 व 3 वरून असं सांगितलेलं आहे बाळांनो. आणि म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून XY समांतर QR काय म्हटले? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास असं म्हटलेलं आहे. बघा आता काय करायचंय आपल्याला? हे सोडवून पाहायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. बघा आता
जर mx हा कोण pmq चा दुभाजक असेल तर कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार mp छेद qm लिहिलं असेल तर px छेद काय असणार आहे xq, बरोबर का? px छेद xq हे झालं. त्यानंतर इकडं त्रिकोण PMR मध्ये my हा कोण PMR चा दुभाजक असेल तर कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार MP छेद MR असेल तर PY छेद YR असणार. PY छेद YR, बरोबर की नाही? मग इकडच्या जर बाजू समान असतील तर इकडच्या बाजू समान PX छेद XQ आणि इथं काय आहे PY छेद YR, PY छेद YR आहे की नाही? सोपं बाळांनो, एवढं लिहिण्यासाठी आपल्याला 3 मार्क्स मिळून जाणार आहेत. आणि याच्यापेक्षा सोपं काय असणार आहे सांगा मला? इतकं सोपं आहे हे क्वेश्चन नंबर 3 मधलं पहिलं गणित. आता बघा दुसरं गणित काय दिलेलं आहे, ह्याला ऑप्शनल दिलेलं आहे, पण ऑप्शनल सोडवणं आपल्याला गरजेचं आहे कारण ते आपल्याला परीक्षेला सुद्धा विचारलं जाऊ शकतं, बरोबर की नाही बाळांनो? बघा ए चे निर्देशक दिलेले आहेत. ए चे निर्देशक काय दिलेले आहेत? -4 आणि 2. हे दुसरं गणित आहे क्वेश्चन तिसऱ्या मधलं. व बी चे निर्देशक काय दिलेले आहेत? 6 आणि 2. या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या बिंदू P हा मध्यबिंदू आहे. जोडणाऱ्या रेषाखंडाचा बिंदू P हा काय आहे? मध्यबिंदू आहे असं सांगितलेलं आहे. तर P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी काय सांगितलेलं आहे? काढण्यासाठी कृती पूर्ण करा म्हणून सांगितलेलं आहे. कृती पूर्ण करा. इथं पण कृती दिलेली आहे, आपल्याला आकृती दिलेली आहे, एक रेषा दिलेली आहे इथं अशी. इथं ए बिंदू दिलेला आहे, -4 आणि 2 आहे, -4 आणि 2. त्यानंतर इथं मध्यबिंदू P दिलेला आहे, याचे निर्देशक त्यांनी x आणि y दिलेले आहेत. इथं B दिलेला आहे, याचे निर्देशक 6 आणि 2 दिलेले आहेत. तर काय सांगितले बघा, -4 हे असं सांगितलेलं आहे इथं. -4 -2 -4 आणि 2 बरोबर x आणि y, x1 y1 असं दिलेलं आहे. 6 आणि 2 बरोबर x2 y2 असं दिलेलं आहे. आणि P चे निर्देशक काय मानायचे आहेत? x आणि y असं दिलेलं आहे. मानू असं लिहिले, मानू. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x बरोबर मध्यबिंदूच्या वरती लिहिलं मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय लिहिलं? x बरोबर
x1 प्लस x2 छेद 2 त्यांनीच दिलेला आहे, म्हणून x बरोबर इथं प्लस 6 छेद काय केलेला आहे 2. त्यानंतर इथे x बरोबर असं दिलेलं आहे छेद 2, म्हणून x बरोबर असं दिलेलं आहे. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे बघा, y बरोबर y1 अधिक y2 छेद 2, म्हणून y बरोबर 2 अधिक इथं पुन्हा ब्लॉक दिलेला आहे छेद 2 दिलेला आहे, म्हणून y बरोबर काढायला सांगितलेलं आहे. बघा आता काय करायचं आहे ते हे सोडवण्यासाठी बघा हे सगळं त्यांनीच दिलेलं आहे, सूत्र वगैरे दिलेली आहेत. x1 ची किंमत किती आहे, इथं -4, इथं भरली -4, 6 मधून 4 गेले, किती उरले 2, 2 छेद 2 म्हणजे किती आला 1. आता इथं y1 किती आहे, y1 2 आहे, y2 पण किती आहे 2 आहे, 2 अधिक 2 किती आलं 4 अधिक 2, म्हणून y बरोबर बेदुनी 4, y बरोबर 2 आले. किती सोपं आहे. म्हणून मध्यबिंदू P चे निर्देशक इथे लिहिले, म्हणून लिहायचं आपण मध्यबिंदू P चे निर्देशक. P चे निर्देशक किती आहेत 1 आणि 2. आहे की नाही सोपं. 3 मार्कासाठी गणित आहे. बघा किती जागा भराव्या लागल्या, 1 2 3 1 2 3. अर्ध्या मार्कासाठी इतकी सोपी जागा त्यांनी सूत्र दिलेलं आहे, आपल्याला सूत्र सुद्धा बघायची गरज नाही. आता क्वेश्चन नंबर 3B चालू होतो. क्वेश्चन 3B मध्ये काय दिलेलं आहे पाहूया. क्वेश्चन 3B मधले जेवढे आकडे होतील तेवढे घेऊया. क्वेश्चन 3B मधला दिलेला खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 2 मार्क 6 असं दिलेलं आहे प्रश्न. क्वेश्चन 3B कोणते खालील उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे. खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 2 मार्क 6 काय दिलेलं आहे, कोणतेही 2, कोणतेही 2 मार्क्स किती आहे त्याला 6. बघा काय दिलेलं आहे पहिला. क्वेश्चन 3B मधला पहिला आकडा दिलेला आहे त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये रेख AP ही मध्यगा आहे, AP ही मध्यगा आहे, रेख AP ही मध्यगा आहे. जर BC बरोबर 18, जर BC बरोबर 18, AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग, AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 260, तर AP काढा म्हणून सांगितले. तर AP काढा असं दिलेलं आहे. इथं कृती वगैरे पूर्ण करायची काही नाही, आपण सोडवायचं आहे. चला तर मग काय करूया, हे गणित सोडवून काढूया. आपल्याला आकृती काढून घेणं गरजेचं आहे. उत्तर सुरुवात करूया. इथं ही आकृती काढली आपण. त्रिकोण काय काढला, त्रिकोण ABC. त्यानंतर हा ABC त्रिकोण काढला. त्यानंतर AP ही मध्यगा आहे, म्हणजे ही मध्यगा झाली AP, याचे समान भाग होतात. BC बरोबर दिलेला आहे, हे पूर्ण BC चा अंतर दिलेला आहे. किती दिलेला आहे 18 दिलेला आहे. पूर्ण ही BC दिलेली आहे. याचा अर्थ आपल्याला BP किंवा PC काढून घ्यावी लागणार, कारण या दोन्हींची बेरीज दिलेली आहे, म्हणजे अपोलोनियस प्रमेय हे फिक्स आहे. मग काय करूया, BP काढूया. म्हणून BP बरोबर त्रिकोण ABC मध्ये असं म्हणूया,
त्रिकोण ए बी सी मध्ये AP ही काय आहे? मध्यगा. म्हणून BP बरोबर PC. म्हणून BP बरोबर 1/2 BC. म्हणून 1/2 गुणिले BC ची किंमत किती दिलेली? 18. 92 18 किती आलं? 9. म्हणून BP बरोबर किती आलं? 9. आलं का? BP बरोबर आलं 9. म्हणून त्रिकोण ABC मध्ये काय म्हणायचं? ABC मध्ये अपोलोनियस प्रमेयाने अपोलोनियस प्रमेयाने काय येणार? AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2AP चा वर्ग अधिक 2 BP चा वर्ग. मग AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर किंमत किती दिलेली आहे त्यांनी? 260. त्यानंतर AP ची किंमत आपल्याला इथं काढायची आहे. AP काढा म्हणून सांगितले. 2AP चा वर्ग अधिक BP ची किंमत काढून घेतलेली 9. 2 गुणिले 9 चा वर्ग. 260 बरोबर 2AP चा वर्ग अधिक 2 गुणिले 99 81. मग इथं 260 बरोबर 2AP चा वर्ग अधिक 2 एके 2 आणि 8 दुनी 16 162 आले. मग 260 वजा 162 इकडे आणायचे. 2AP चा वर्ग 260 मधून काय घालवायचे आहेत आपल्याला? 162 98 राहतात बरोबर 2AP चा वर्ग. म्हणून 98 भागिले 2 करायचं बरोबर AP चा वर्ग. 2 न भाग लावून 49 येतात AP चा वर्ग. कारण 2 चौक 8 आणि 92 18 हे सोपं आहे म्हणून देत नाही. वजाबाकी तुम्हाला करता येते. मग AP बरोबर किती आलं? 7 बरोबर AP किती आले? 7. आहे की नाही सोपं? आहे की नाही सोपं? कोणतेही 2 प्रश्न सोडवा 6 मार्कासाठी 3 मार्क्स इथंच मिळून गेले.